सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आज तुम्ही सकारात्मक प्रतिमा जर तयार केली तर तुमचा आजचा दिवस हा छान जाईल. दुपारपर्यंत आर्थिक अडचणी तुमच्या दूर होतील, परंतु कामाचा वेग कमी असेल त्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणाव येऊ शकतो. तुम्हाला काही जण मदत करतील किंवा तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये चांगल्या भावना असतील, परंतु प्रत्येक गोष्टीचा दुहेरी अर्थ असतो, तेव्हा तुम्ही सावध राहा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा नशिबाची साथ देणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती उत्तम असणार आहे. मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही संयम ठेवा आणि कामाला लागा. व्यवसायाचा विस्तार तुमच्या असेल, परंतु तिघांमध्ये भागीदारीची शक्यता निर्माण होऊ शकते. वैयक्तिक नात्यांमधील काही वाद जर असतील तर ते कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुमची आर्थिक स्थिती अधिक बळकट करण्यासाठी मेहनत आणि फोकस तुम्हाला महत्त्वाचा आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांनी स्वतःच्या कौशल्यावरती विश्वास ठेवावा. काहीतरी मोठं करण्यासाठी नेहमीच मोठा दिखावा आवश्यक नसतो. तुम्हाला असं काही काम करावं लागू शकतं ज्यामुळे इतरांना त्रास होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती तुमची हळूहळू सुधारणार आहे. गुंतवणुकीचा तुम्ही विचार करा, तसेच तज्ज्ञांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीचा जो दिवस आहे तो अगदी जोश आणि उत्साहामध्ये आज सुरू होणार आहे. तुमच्या ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची तुम्ही मदत घ्या, त्यामुळे तुमची कामं पटपट मार्गी लागतील. तुम्ही जे काही काम हाती घेणार आहात ते व्यवस्थित तुम्ही पूर्ण कराल. ऑफिसमध्ये तुमच्या हुशारीचं कौतुक होईल. तुमच्या घरामध्ये देखील वातावरण ठीक असेल. जोडीदारासोबत तुम्ही नीट वागा, म्हणजे प्रत्येक कामामध्ये त्यांची तुम्हाला उत्तम साथ मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या आशीर्वादामुळे नोकरीमध्ये तुमचं स्थान उत्तम असेल. तुम्ही जे काही म्हणाल त्याप्रमाणे कामामध्ये बदल होत जातील. व्यापारामध्ये तुमच्या सुधारणा असेल आणि काही नवीन गोष्टींचा उपयोग जर करायचा असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. विरोधकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल राग आणि असंतोष वाढेल, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहण्याचा प्रयत्न करा. कामामध्ये फोकस आणि मेहनत हवी असेल तर सकारात्मक रिझल्ट तुम्हाला त्यातून मिळतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण तुमचं सकारात्मक असेल. काही जण तोंडावरती तुमचं कौतुक करतात, परंतु पाठीमागे मात्र तुमची निंदा करतात. तुम्ही अशा लोकांपासून सावध राहा. तुमचा वेळ नक्की कुठे वाया जातोय ते पहा. तुम्ही चांगल्या मूडमध्ये असता तेव्हा अनेकांना मदत करता, परंतु तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातोय हे लक्षात असू द्या. नक्की कोणाला मदत करायची आहे ते ओळखा. घरातील सदस्यांसोबत आज तुम्ही चर्चा करा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा आहे. व्यवसायाशी संबंधित काही ॲग्रीमेंट, करार किंवा कागदपत्र तयार करायची असतील तर दुपारपर्यंत सगळी कामं पूर्ण करा. व्यवसायामध्ये उत्पन्नाच्या दर्जावरती लक्ष देणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. कामगारांच्या काही समस्या असतील तर त्या तुम्ही सोडवा. नोकरीमध्ये जबाबदारी वाढते तेव्हा वेळेनुसार नियोजन करा.
एखाद्या परीक्षेसाठी किंवा स्पर्धेसाठी कठोर मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांनी आज संयमानं वागायला हवं. कधी कधी आपण विचार करतो आपलं काम व्यवस्थित पूर्ण होणार आहे, पण तसं होत नाही. आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. तुम्ही ज्यांना सज्जन समजतात तेच तुम्हाला फसवतात असं तुमच्यासोबत होण्याची शक्यता आहे. एखादं काम नीट झाल्यानं मानसिक ताणतणाव कमी होईल, तसंच चांगल्या बाबतीमुळे निराशा देखील तुमची दूर होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून तुमच्या समस्या कमी होतील. काही दिवसांपासून छोट्या छोट्या कामांमध्ये अडथळे येत आहेत, परंतु आता समस्येवरती तुम्हाला तोडगा सापडेल. तुमचा ताणतणाव आज तुम्ही कमी करा. त्यासाठी ध्यानधारणा किंवा योग सुरू करा. दुपारनंतर तुमची धावपळ कमी होईल आणि तुम्ही रिलॅक्स फील कराल. अनावश्यक भीतीमुळे तुमचं मन अस्वस्थ राहील, परंतु तुम्ही घाबरू नका, सगळं काही ठीक होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असून तुमच्या ज्ञानामध्ये चांगली भर पडणार आहे आणि बौद्धिक क्षमतेला तुमच्या चालना मिळेल. व्यवसायामध्ये लाभाचे तुम्हाला योग असून नोकरीमध्ये चांगलं वातावरण राहील. प्रतिष्ठित लोकांना तुमच्या भेटी होणार असून तुमच्या भविष्यामध्ये ते उत्तम लाभ मिळवून देतील. धार्मिक कार्यासाठीची योजना करत असताना तुमच्या मतांना आज महत्त्व मिळेल. प्रियजनांकडून तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा असेल. कामाच्या ठिकाणी ये जा आणि कामं वेळेवरती पूर्ण करण्याची तुमची लगबग असेल. या सगळ्यामध्ये काही जवळची माणसं तुमची काळजी वाढवू शकतील. नोकरी किंवा व्यवसायामध्ये सकारात्मक वातावरण असेल आणि संध्याकाळपर्यंत तुमची कामं मार्गी लागतील. प्रेमसंबंधांमध्ये जर तुम्ही गुंतले असाल तर निर्णय घेणं आता आवश्यक आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा थोडा ताणतणावाचा असेल. सकाळी आणि दुपारी अनेक कामं तुमच्या समोर येणार आहेत. जे महत्त्वाचं काम आहे ते तुम्ही आधी पूर्ण करा. दुपारनंतर तुमची वेळ ठीक असली तर काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागेल. कामामध्ये काही अडथळे हे येऊ शकतील आणि त्यामुळे तुमच्या मनावरती देखील दडपण येईल. तब्येत तुमची साथ देणार नाही, त्यामुळे तुम्ही थोडी काळजी घ्या. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.